SRT सध्याच्या या 2-3 वर्षामध्ये गाजलेला विषय म्हणजे SRT. मित्रांनो, आपण आलेलो आहोत सूरज महाजन यांच्या शेतात. यांची ॲपलची शेती आहे, ते पण दाखवू आपण तुम्हाला. आणि कपाशी आहे. 3 वर्ष झालेली आहे SRTला. या ठिकाणी या अगोदर गहू होता, गव्हाच्या नंतर कपाशी घेतली. योग्य तणांचं नियंत्रण करून, पूर्ण तणांचं नायनाट करून सूरज भाऊ महाजन यशस्वीरित्याने SRT करता. तर बिना मशागतीने शेती होते का, हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांचा असतो. तर तुम्ही पाहू शकता, तुमच्या समोर उदाहरण आहे. पहा, सूरज भाऊ महाजन, तुमचे कौतुक कारण तिथं कमी पडते. सुंदर असा कपाशीचा प्लॉट आलेला आहे. अजूनही एकही रासायनिक खताचा डोस दिलेला नाही. 25 जूनची लागवड. सुंदर. कोणतं तणनाशक मारलं? सुमिमॅक्स आणि ग्लायफोसेटचा वापर केलेला आहे. ग्लायफोसेट किती टाकलं? 60 ml ग्लायफोसेट, 1 ml सुमिमॅक्स घेतलेला आहे. तर मंडळी, मी दोन्ही बाजूने बोलतो. या ठिकाणी या कपाशीचे जे शेंडे पिवळे आलेले आहे, या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो. हे कशामुळे होते, तर याच्यामध्ये घ्यावयाची काळजी. जमिनीमध्ये जेव्हा भरपूर ओल असते तेव्हा आंतरप्रवाही हे तणनाशक जसं की ग्लायफोसेट आपण घेतो, तेव्हा या जमिनीच्या ओल असल्यामुळे, या जमिनीवर पडल्यामुळे, आंतरप्रवाही असल्याने त्याचा प्रवाह होते. पांढरी मुळीच्या द्वारे झाडात जाते. त्यामुळं हा प्रॉब्लेम येऊ शकते. जर या ठिकाणी स्पर्शजन्य घेतलं असतं प्लस सुमिमॅक्स, तर हा प्रॉब्लेम नसता आला. स्विफ्ट पॉवर प्लस किंवा 50% वालं हार्मेट्री जरी घेतलं असतं तर पिकाला हानी नसती पोचली. म्हणून SRTमध्ये तणनाशकांचा अभ्यास करणं व ते अंमलात आणणं आणि मुख्य पिकाला हानी न पोचता तणांचा योग्य नायनाट करणं किंवा नियंत्रण करणं तणांचं, हे SRTमध्ये खूप महत्त्वाचं आहे.